नमस्कार, मस्त किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला, आज आपल्याला बनवायचा आहे मस्त असा घी केक। केकच्या रेसिपी आपण भरपूर अशा टाकलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती, त्या पण नक्की बघा। तर आज बनवायचा आहे सगळ्यांच्या आवडीचा घी केक। बहुतेक वेळा सगळ्यांनाच असा तो क्रीमवाला केक नाही आवडत, तर साधा केक असा आवडतो। तर तोच घी केक बनवायचा आहे मस्त असा, जो आपण विकत आणून खातो आणि थोडा महाग पण असतो। तर घरच्या घरी कसा बनवायचा झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये, चला मी सांगते। तर बघा, इथं घी केक बनवण्यासाठी आपल्याला साहित्य घेतलेलं आहे। तर आपल्याला 1.25 वाटी मैदा वापरायचा आहे। मैदा हा चाळून घ्यायचा आहे। तर इथं 1 वाटी दिसते, आणखी आपल्याला वरती घ्यायचं आहे। आणि 1.25 वाटी मैद्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अर्धी वाटी तूप। हे बघा, तूप आहे ते रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि असं थोडंसं वितळलेलं घ्यायचं आहे। साखर आहे ते आपल्याला पाऊण वाटी घ्यायची आहे। पिठी साखर आहे ही, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। पाऊण वाटी पिठी साखर आहे। आणि इथं मी दूध पण घेतलेलं आहे पाऊण वाटी, आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण विनेगर घातलेले 2 चमचे। विनेगर नसेल तर 2 चमचे तुम्ही 1 चमचावर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता ह्याच्यामध्ये। आणि तरी जर तेही नसेल तर मग तुम्ही दहीसुद्धा थोडंसं अर्धी वाटी वापरू शकता। याशिवाय आपल्याला घ्यायची थोडीशी मिल्क पावडर, 4 चमचे मिल्क पावडर आहे, ऑप्शनल आहे। छान असा फ्लेवर येतो त्याचा, माव्यासारखा, मावा केक असतो तसा। तर तो येण्यासाठी आपण ही मिल्क पावडर वापरत असतो। तर ही असेल तर 4 चमचे मिल्क पावडर वापरायची आपल्याला। याशिवाय बेकिंग पावडर 1 चमचाभर, आणि सोडा जो असतो, बेकिंग सोडा आपण खायचा सोडा असतो तो पाव चमचा, आणि कुठलंही इसेन्स किंवा मग वेलची पावडर असते ती आपल्याला वापरायची। याशिवाय कुठलंही एक पातेलं किंवा असं केकचं भांडं तयार करून ठेवायचं आहे। तर ह्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून ठेवायचं, आणि त्याच्यावरती थोडासा असा मैदा घालायचा, आणि मैद्याने असं त्याला कोट करून घ्यायचं। बघा, जर बटर पेपर नसेल तर ह्याप्रमाणे केक आपला अजिबात चिकटत नाही ह्याला। असं केल्यानंतर आधी तूप किंवा तेल लावायचं, सगळीकडे पुसून घ्यायचा, मग कोरडा मैदा घालायचा आणि हे असं फिरवून घ्यायचं। तर बघा, आपलं केकचं भांडं तयार झालेलं आहे। माझ्याकडे हे हार्ट शेपचं होतं, तर मी वापरणार आहे। तुम्ही अगदी पातेल्यातसुद्धा केलं तरी चालणार आहे, किंवा कुकरचं आपला भांडं असतं त्याच्यामध्ये केलं तरी चालतं। चला, तर सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा मैदा आहे तो चाळून घ्यायचा आहे, आणि आपण इथं 1 वाटी घेतलेला आहे, आपल्याला 1.25 वाटी मैदा घ्यायचा आहे। म्हणजे अजून आपल्याला थोडा मैदा ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे, आणि तो मी चाळून घेणार आहे। तर बघा, चाळणीमध्येच मी मैदा काढून घेतलेला आहे, आणि वरती जसं पाव वाटी मैदा आहे तो घातलेला आहे। आता ह्याच्यामध्येच आपण बेकिंग पावडर घालूया, आणि सगळे जिन्नस आहेत ते आपण चाळून घ्यायचे। तर 1 चमचा आपण बेकिंग पावडर घालायची आहे। ही बघा, हा 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे, आणि त्याच चमच्याने आपल्याला पाव चमचा हा बेकिंग सोडा घालायचा आहे। अगदी पाव चमचा घालायचा, जास्त नाही घालायचं। हे बघा, मिल्क पावडर आहे ती पण घालू याच्यामध्येच। हे सगळं आहे ते आपण चाळून घेऊया। ह्याच्यामध्येच आपल्याला 1 चिमटभर एवढं मीठ घालायचं आहे। हे सगळं आता आपण हे चाळून घेऊया। आता इथं मी एक मोठं बाउल घेतलेला आहे, किंवा एक मोकळं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच आपण तूप घालायचं सगळ्यात पहिल्यांदा। तूप हे रूम टेम्परेचरचं पाहिजे, गरम असं घ्यायचं नाही तूप, आणि वितळलेलं घ्या, म्हणजे मेजरमेंट व्यवस्थित कळतं आपल्याला। त्याच्यामध्ये आपण घालायची आहे साखर, पिठी साखर आहे ती घालायची, आणि ह्याला फेटून घ्यायचं चांगलं। एक 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं याला, साखर आणि तूप। तर बघा, 2 मिनिटं आपण हे चांगलं फेटून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे दूध घालूया,
थोडंसं दूध ठेवणार आहे मी. मिक्स करून घेऊया. दूध आहे ते पण रूम टेम्परेचरचं आहे. सगळ्याच ज्या वस्तू आहेत किंवा आपण जे जिन्नस घेतलेले आहेत ते रूम टेम्परेचरचे घ्यायचे आहेत आपल्याला. आता थोडा थोडा करत आपण मैदा आणि जे ड्राय आपण जिन्नस घेतलेले ते आपण थोडं थोडे करत आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्स करत जायचं आहे. तर सगळा मैदा घातलेला आहे आपण आणि सगळं मिक्स करून घेऊया. हे दूध होतं राहिलेलं ते पण घालायचं. लागलं तर थोडंसं दूध आणखी वरून घालायचं. आणि इकडं आपण काय करायचं, गॅसवरती एक मोठं पातेलं, आपण हा केक आहे तो पातेल्यामध्ये बेक करतोय, तर गॅसवरती बारीक गॅस करून ठेवायचं आहे प्रीहीट करण्यासाठी. आणि त्याच्यावरती एक झाकण पण ठेवायचं आहे. हे मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं दूध लागलं तर 1-2 चमचे दूध आपण वरून घालायचं आहे. थोडं कमी वाटतंय मला दूध, त्यामुळे मी आणखी थोडंसं दूध घालणार आहे याच्यामध्ये. आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये मी वेलची पावडर न वापरता मिक्स फ्रूटचं जे इसेन्स आहे ते वापरणार आहे. छान फ्लेवर येतो त्याने. अर्धा चमचा घालायचा, मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा. तर बघा, हे आपलं जे बॅटर आहे ते असं झालेलं आहे. हे बघा असं पडलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण 1 वाटी आणि थोडं आणखी वरती दूध लागलेलं आहे आपल्याला. आणि हे मिश्रण असं झालं पाहिजे बघा, असं पडलं पाहिजे. जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण करायचं नाही आहे. चला आता हे भांड्यामध्ये ओतून घेऊया. चला तर या भांड्यामध्ये मी हे मिश्रण आहे ते आपलं ओतून घेते. हे भांडं असं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. तर बघा, हे पातेलं ठेवलेलं आहे मी प्रीहीट होण्यासाठी. एक 5 मिनिटं आधी ठेवायचं बारीक गॅस करून. आणि त्याच्यामध्ये मी अशी हे बघा अशी कढी एक हे असते, जाळी असते ती टाकायची. त्याच्यामध्येच आपण हा केकचं जे भांडं आहे ते ठेवायचं. हे भांडं पातेलं आहे ते गरम आहे, त्यामुळं असं चिमट्याने धरायचं आणि ठेवायचं. हे चांगलं गरम झालेलं आहे. आता हे 30 ते 35 मिनिटं आपल्याला चांगलं बेक करून घ्यायचं आहे. आता हे लगेच सारखं उघडून बघायचं नाही. 20 मिनटं 25 मिनटं जाऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण चेक करायचं. अगदी स्लो आणि मिडियम चॉपमध्ये असं गॅस ठेवायचा आहे आणि बेक करून घ्यायचं आहे आपल्याला. किंवा अगदी स्लो केला तरी चालणार आहे, कारण भांडं हे गरमच आहे आपलं. मीडियम वगैरे करायचं नाही. आणि मस्त 30 ते 35 मिनटं आपण छान असायला बेक करून घ्यायचं आहे. तर केक बेक करायला ठेवून आपण अर्धा तास होऊन गेलं आहे आणि जवळजवळ 30-35 मिनटं झालेली आहेत. बघूया केक झाला आहे का आपला. ताट गरम असतं त्यामुळं असं चिमट्यानेच धरायचं. तर बघा मस्त तसा कलर आलेला आहे. आणि तो बेक झाला आहे का ते बघूया आपण. सुरीने थोडंसं मधोमध आपण ह्याला. केक बेकच झालेलं आहे बघा. कलरवरून कळतंच आहे, छान कलर आलेला आहे मस्त असं. तर गॅस बंद करायचा आहे. आता मी ह्याच्यातलं थोडंसं बॅटर थोडंसं राहिलं होतं ते मी कुकरमध्ये लावलेलं आहे. तर तो केक आपण कापून बघायचा आहे, कारण हा केक मी एका ॲनिव्हर्सरीसाठी बनवलेला आहे, त्यामुळे तो केक आपण कापू शकणार नाही.
आणि तुम्हाला मी दाखवू शकणार नाही. कापल्यानंतर मी दाखवेल आणि तो कापून मी स्वतः दाखवू शकणार नाही तुम्हाला. मी जो छोटा केक केला आहे कुकरमध्ये तर बेक करायला ठेवलेला आहे मी वाटीमध्ये, तो मी तुम्हाला दाखवणार. तर बघा थोडंसं बॅटर शिल्लक होतं त्याच्यातलं, कारण केक आहे तो वरती आला असता, नाही तर मग मी थोडंसं बॅटर आहे ना वाटीमध्ये बेक करून घेतलं कुकरमध्ये. तर बघा मस्त हे पण छान फुललेलं आहे. आणि मग वरतून मी त्याच्यामध्ये टुटी फ्रुटी थोडीशी घातली होती, तर ती पण छान दिसते. पण मोठ्या केकमध्ये आपण नाही घातलेली ती. तर हा जरा थोडासा थंड झाला, आता हे गरम आहे, आत्ताच काढलेलं आहे मी. तर थंड झाल्यानंतर आपण हा कापून बघू. तर बघा हा आपला केक किती सुंदर झालेला आहे, मस्त अगदी. तर थंड झालेला आहे, थोडा काढून बघूया. पण आपण कापून नाही बघणार आहे हा केक, कारण हा आपण केक आहे तो ॲनिव्हर्सरी केक आहे तो आपण नाही कापायचा आहे. आणि हा आहे तो एक छोटासा केक झालेला आहे त्या बॅटरमध्ये. तर हा केक आपण कापून बघूया. बघा ह्याच्यावरती मी टुटी फ्रुटी घातली होती आणि वाटीमध्ये बेक केलेला आहे स्टीलच्या, आणि छान निघालेला आहे मस्त अगदी. हे बघा छान कलर आलेला आहे. कुकरमध्ये बेक केला होता मी. तर हा केक मी तुम्हाला कापून दाखवते. हा केक थंड झालेला आहे. हा केक आपण काढून ठेवायचा आहे. कापल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हा केक. बटर पेपर घेतलेला आहे मी. हे बघा कसला छान निघालेला आहे केक, मस्त अगदी मस्त अगदी निघालेलं आहे. बघा छान अगदी झालेला आहे. मस्त बेक झालेला आहे आणि मस्त अगदी सुगंध तर असा सुटला आहे त्या केकचा घरभर अगदी. तर हा केक मी कापल्यानंतर तुम्हाला दाखवते. आपण हा केक आहे तो कापून घेऊया. त्याच बॅटरीचा आहे. मस्त झालेलं आहे अगदी. हे बघा मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे, आतून अगदी सॉफ्ट झालेलं आहे. हे बघा त्याला कलर पण किती छान आलेला आहे, मस्त अगदी. खूप सुंदर झालेला आहे. नक्की ट्राय करा हा घी केक. घरातल्या घरात आपण केलेला घी केक असा आणायला गेलं तर खूप महाग असतो, पण खायला मात्र एक नंबर लागतो असा हा घी केक. आपल्या घरातल्या साहित्यातच झालेला तयार घी केक. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली का नक्की सांगा. छोटा केक हा केक कापल्यानंतर दाखवणार आहे मी तुम्हाला. आवडली असेल रेसिपी पटदिशी लाईक करा आणि हा केक नक्की करून बघा. आणि तर बघा हा जो मोठा केक होता हार्ट शेपचा तोही आपण कापून घेतलेला आहे. आणि इथं थोडंसं मी चॉकलेट लावलं होतं, कारण ॲनिव्हर्सरी केक होता त्या थोडंसं त्याला आपण डेकोरेट केलेलं आहे चॉकलेटनी. आणि मस्त असं घी केक इतका टेस्टी झालेला आहे ना, एक नंबर झालेला आहे. बघा खूप सॉफ्ट आणि इतका छान झालेला आहे, मस्त अगदी टेस्टला झालेला आहे. नक्कीच ट्राय करा. हे बघा खूप छान कलर आलेला आहे आणि हे चॉकलेट मी वरून लावलेलं आहे नंतर ना छान दिसावं म्हणून. तर नक्की ट्राय करा. आवडली असेल रेसिपी पटदिशी लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. केक बघा किती छान झालेला आहे, मस्त अगदी. खूप अगदी तूप लागतं असं पण काही नाही. तुम्ही अर्ध तूप आणि अर्ध तेल वापरलं तरी चालणार आहे, त्याने छान केक होणार आहे. बघा खूप मस्त सॉफ्ट असा केक झालेला आहे आणि टेस्टला तर एक नंबरच झालेला आहे. नक्की ट्राय करा.